2019 नंतरचा जो काही ट्रेंड बदललाय त्याच्यामध्ये 2019 नंतर जे मुख्य परीक्षेचे प्रश्न आहेत ते पण पूर्व परीक्षेला काही येतात. तर अशा वेळी आता बघा, मराठीतून प्रश्न नाही कळला तर इंग्लिश मधून वाचायचं. स्पीड ऑफ टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट रिलेटिव्ह टू अर्थ इज 0, म्हणून तर त्याला जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणतात. ठीक आहे. भूस्थिर, मराठीतून काय म्हणतात त्याला? भूस्थिर. भूस्थिर उपग्रह. आणि हे किती असतात? फॅक्ट वेस्ट म्हणलं तर काय 36,000 किलोमीटरवर ते असतात. बरोबर. आता दुसरं वाक्य काय आहे तर, म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरील माणसास स्थिर आहे असं वाटतं कारण तो त्याची गती ही पृथ्वीच्या गतीशी शून्य असते, सापेक्षपणे शून्य असते, ते सोबतच फिरत असतात. ओके. तर हे वाक्य बरोबर आहे आणि विधान बरोबर आहे. बी त्याची कारण मीमांसा आहे. ठीक आहे. तर हे 2 आहे. आता पुढचा प्रश्न बघा. जेव्हा एखादा ध्वनी तरंगाचे संपीडन, आता हा सायन्सचा प्रश्न आहे, ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर होईल तेव्हा त्याचे प्रतिबिंबित रूप हे कोणत्या अवस्थेमध्ये असेल? इंग्लिशमध्ये प्रश्न वाचा. सायन्सचे प्रश्न हे शक्यतो इंग्लिशमध्ये वाचायचे, चांगल्या पद्धतीने कळतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, कारण मराठीतून वाचले की कळत नाहीत आपल्याला. ठीक आहे. इतके. वेन अ कॉम्प्रेशन ऑफ साऊंड वेव्स इज incident on rigid wall, it is reflected as compression with a phase change. आता प्रश्नामध्ये बघा, 3 ऑप्शन मध्ये काय आहे? कॉम्प्रेशन आहे. सॉरी, 2 ऑप्शन मध्ये कॉम्प्रेशन आहे, 2 ऑप्शन मध्ये रेअरफॅक्शन आहे. आपल्याला प्रश्नामध्ये जर कॉम्प्रेशन दिलेलं आहे तर आता म्हणजे माहित नसताना उत्तर काढायचं. मी तुम्हाला कसं सांगते, कॉम्प्रेशन दिलेले, कॉम्प्रेशन वर फोकस करायचा. ठीक आहे. तर मग कॉम्प्रेशन म्हणजे जर कॉम्प्रेशनचा साऊंड धडकलेला आहे तर कॉम्प्रेशनच येणार आहे. ठीक आहे. रिफ्लेक्टेड ॲज अ कॉम्प्रेशन. तर कॉम्प्रेशन विथ अ फेज चेंज 180 डिग्री, इथं 90 डिग्री दिलेला आहे. ठीक आहे. तर मग कॉम्प्रेशन विथ नो फेज चेंज हे त्याचा आन्सर आहे. ठीक आहे. म्हणजे इलिमिनेशन करताना हे 2 ऑप्शन तुम्ही इलिमिनेशन केले पाहिजेत. प्रश्नामध्ये कॉम्प्रेशन दिलेलं आहे म्हणून. असाच एक प्रश्न पुढे येईल आपल्याला स्किल डेव्हलपमेंट किंवा कौशल्य प्रशिक्षणासंबंधी, तर आपण त्याच्यामध्ये बघूया तसं. ठीक आहे. तर आता हा प्रश्न बघा. मृत प्राणी अथवा वनस्पती यामध्ये कार्बन 14 आणि कार्बन 12 गुणोत्तर बदलत असतं आणि म्हणून त्याला किरणोत्सारी कार्बन 14 समस्थानिकांचा, हा काय समस्थानिक आहे म्हणजे आयसोटोप आहे. हा इंग्लिश मध्ये प्रश्न वाचायचा. मी सायन्सचे प्रश्न शक्यतो मध्ये इंग्लिश मध्येच वाचते. तर रेडिओएक्टिव्ह आयसोटोप कार्बन 14 इज युज्ड इन कार्बन डेटिंग प्रोसेस मध्ये कार्बन 14चा वापर होतो. ठीक आहे. तर हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत आणि हे ब च कारण आहे किंवा कारण मीमांसा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. थॉम्सनचे जे अणु प्रतिकृतीवरून खालीपैकी कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात? विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ ॲटम कुड बी एक्सप्लेन करेक्ट बाय थॉम्सन. आता थॉम्सनचं जे मॉडेल काय होतं तर थॉम्सननी काय केलेलं, एक कलिंगडाचं जे मॉडेल आहे हे केलेलं. त्याच्यामध्ये त्यांनी जो कलिंगडाचा, आपण कलिंगड जर कापून ठेवलं तर त्याच्यामध्ये जो रेड पार्ट असतो तो पॉझिटिव्ह चार्ज वाला आणि त्याच्यामध्ये जे काळ्या बिया असतात त्या निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन्स दाखवलेले. प्रोटॉन्स पॉझिटिव्ह आपलं ते लालवाला भाग आणि जो इलेक्ट्रॉन असतो तो बिया. आणि त्यांनी काय सांगितलं की ते बॅलन्स असतात आणि ॲटम हा ओव्हरऑल न्यूट्रल असतो. मग आपल्याला बघा आता ऑप्शन बघा. ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम, स्पेक्ट्र ऑफ हायड्रोजन ॲटम, पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. तर न्यूट्रल ॲटम जो असतो तो काय असतो तर ओव्हरऑल न्यूट्रल असतो. तर हे त्याचं उत्तर आहे. थॉम्सनचं मॉडेल बघायचं. मग त्याच्यानंतर बाकीचे पण ॲटॉमिक मॉडेल आहेत. तर रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल आहे, थॉम्सनचं आहे. तर थॉम्सनला काय म्हटलं जातं, अणूला पहिल्यांदा भेदणारा माणूस. ठीक आहे. तर मग ते बघून घ्यायचे सायन्सच्या पुस्तकातून. याच्यासाठी तुम्ही लुसंटचं पुस्तक वापरू शकता किंवा स्टेट बोर्डची पुस्तकं सुद्धा विज्ञानासाठी वापरू शकता. आता पुढचं बघा.
ट्रिटियमचं अर्धायुष्य हे 12.5 वर्ष आहे, तर त्याचा बीटा किरणांनी क्षय होतो. 25 वर्षानंतर मृत ट्रिटियमचा किती भाग शिल्लक राहील. आता हे किती भाग शिल्लक राहील का किती अवक्षय होणार आहे हे बघायचं बरं का. तर आता हाफ लाईफ पिरियड किती 12.5, 25 वर्षांनी म्हणजे 12.5 वर्षांनी 1चा किती भाग राहणार आहे किंवा किती अवक्षय होणार आहे. म्हणजे आता सपोज 1 आहे, 12.5 वर्षांनी काय होणार आहे, त्याचा अर्धा होणार आहे, 0.5 होणार आहे. अजून 12.5 वर्षांनी म्हणजे किती 12.5 25 झाले, मग त्यातला पण अर्धा भाग जाणार आहे म्हणजे 0.25 भागच शिल्लक राहणार आहे. ठीक आहे, तर हे असं काढायचं. कोणतंही देऊ शकतात, 8 वर्ष 12.5 वर्ष कितीही देऊ शकतात. ते लक्षात ठेवायचं, जेवढा दिलाय एकच्या पटीत त्याला कमी करत जायचं, अर्धा करत जायचं. ठीक आहे, पुढं आता बघा, हे जे आहे संसाधन आहेत, तर त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. जोड्या लावायचा प्रश्न आहे, चुकायला नाही पाहिजे. किती सारे प्रश्न असतात जोड्या लावायचे बघितले पूर्व परीक्षेमध्ये, अजिबात चुकायचं नाही. तर संपुष्टात न येणारी संसाधनं कोणती असतील, सौर ऊर्जा म्हणजे अला 3 असलेला ऑप्शन, बाकी सगळे गेले, उत्तर निघतं तुमचं. 1 जरी माहित असेल तरी उत्तर निघतं, मिनिमम 2 माहित असेल तर निघतं. त्यामुळे जोड्या लावायचा प्रश्न 100% अटेम्प्ट करायचा म्हणजे करायचं. ठीक आहे, आणि नाहीच 1 जरी माहित नसेल तरी अटेम्प्ट करायचा, कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकतो आपण. ठीक आहे, पुढे आहे सध्या जागतिक पातळीवर ताज्या. आता हे खूप एक्सप्लेन केलेलं आहे आणि खाली काय विचारलेलं आहे बघा, वरील विधानांच्या संदर्भाने संयुक्तिक नाही आणि संयुक्तिक नसलेले कारण ओळखा. हे सीसॅटला विचारणारे असले प्रश्न होते. आता सीसॅट क्वालिफाईंग झालेले आहे. खाली बघा, संयुक्तिक नसलेलं म्हणजे इथं काय म्हटलेले, आहारामध्ये, मानवी आहारामध्ये फुलांची मागणी आहे बरं का. मानवी आहारामध्ये हे तुम्ही हायलाइट केलेलं असलं पाहिजे. फुलांमध्ये नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडंट आणि इंग्लिशमध्ये अपमार्जकांना काय म्हणतात, स्कॅव्हेंजिंग ऍक्टिव्हिटीज असतात. अँटीऑक्सिडंट आपल्याला पाहिजे असतं ना, अँटी एजिंग, अँटीऑक्सिडंट घेतो आपण बऱ्यापैकी, तर ते पाहिजे. फुलांमध्ये काय असतं, अँथोसायनिन असतं, हे पण पाहिजे. फुलं आकर्षक असून परागकण प्रक्रियेत सहभाग घेतात. हे वाक्य बरोबर आहे, पण हे वाक्य मानवी आहाराशी रिलेटेड नाहीये ना, त्याच्यामुळे हे बरोबर असून पण आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने चुकीचं वाक्य आहे. आणि फुलं महत्वाची जीवनसत्वे आणि खनिजे, हे आपल्या विटॅमिन्स आणि मिनरल्स लागतात. आपल्या आरोग्याला काय लागतं हे बघायचं. म्हणून मी म्हटलं की प्रश्न वाचताना नीट वाचायचा, कशाच्या कॉन्टेक्स्टने तो प्रश्न विचारले हे जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, तर मग हे आहे, पण हे कशाचे, फुलांची परागकण प्रक्रिया आणि ते त्याच्याशी रिलेटेड आहे, आपल्या मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं नाहीये. त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. संयुक्तिक, आणि बघा एवढा मोठा प्रश्न दिलाय आपल्याला, वाचायलाच एवढा आपण थकून जातो आणि मेन विचारले काय हेच राहून जातं आपलं. त्यामुळे संयुक्तिक नसलेलं कारण विचारलेलं आहे, त्यामुळे हे आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. परत जोडा लावा. पर्यावरणाशी संबंधित निम्नलिखित जोडा लावा. बायोस्फिअर, बायो म्हणजे काय, जीव. बायोमध्ये काय येणार आहे, तर वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव. अला 2 बघा, अला 2 सगळे गेले. किती सोपा आणि किती सोप्या पद्धतीने. आणि असेच प्रश्न जे असतात ना, आपल्याला कॉन्फिडन्स, म्हणजे हा प्रश्न आता 59 नंबरचा प्रश्न आहे, पुढे तुमचे पुढचा प्रश्न सोडवायला कॉन्फिडन्स देऊन जातात हे प्रश्न. मग काय होतं, एखाद्या प्रश्नाचं तुम्हाला डायरेक्ट उत्तर माहित नसेल ना, तरी तुम्ही तो प्रश्न कॉन्फिडन्सवर बरोबर आणू शकता. त्याच्यामुळे असले प्रश्न कधीही स्किप करायचे नाही, सोडवायचे. ठीक आहे, किमान 1 जरी माहित असेल तरी सोडवायचे, 2 माहित असेल तर सोडवलेच पाहिजेत तुम्ही. ठीक आहे, खालीलपैकी कृत्रिम प्रक्रियेमध्ये, आता इंग्लिश मध्ये वाचा, डॅश डॅश इज अन आर्टिफिशियल मेथड ऑफ
asexual reproduction used to produce plant combining desired stem with favorable root characteristics. तर ही जी आहे ना याच्यामध्ये ग्राफ्टिंग मेथड वापरली जाते. ठीक आहे, तर ग्राफ्टिंग माहिती आहे ना आपल्याला, कलम करतो बघा, कलम, तर ते रूट स्टेम काय म्हटलंय त्यांनी, स्टेमलाच करतो ना आपण ग्राफ्टिंग किंवा कलम करतो. तर मग तर हे कुठे मिळालं आपल्याला, 11वी 12वीचे जे स्टेट बोर्ड आहेत तर त्याच्यामध्ये आहेत, 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये भेटेल तुम्हाला. तर हे ग्राफ्टिंग आहे. पुढचा प्रश्न, आता बघा जोडा जुळवा. ह्याच्यामध्ये ग्रिगर मेंडल माहिती आहे ना तुम्हाला, फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतात त्याला. हा, अनुवंशशास्त्राचा जनक, फादर ऑफ जेनेटिक्स. मग डी ला 2, जे म्हणजे आता तुम्ही हे वाचलं बघा, 4 हे वाचलेले आहेत, तुम्हाला कन्फ्युजन होते वरच्या 3 मध्ये, तर मग जे कन्फर्म माहितीये त्याची जोडी पहिल्यांदा लावून घ्यायची. तर ग्रिगर मेंडल डी ला 2 आहे, डी ला 2 असलेला ऑप्शन. म्हणजे आयोगाने तुमच्यासाठी अवघड केलंय का, आपल्यासाठी नाही. आयोग सोपच ठेवत असतं, इतके की तुम्हाला 3 गोष्टी माहित पाहिजे जोड्या लावायला नाही, किमान 1 मॅक्झिमम 2 गोष्टी माहित असतील तर तुम्ही जोड्या लावायचा प्रश्न बरोबरच आणू शकता. फक्त काय करायचं, आता तुम्ही जोडी लावली, मला येते एवढ्या ह्या कॉन्फिडन्स मध्ये जातो आपण बऱ्याचदा, आणि मग काय होतं की बरोबर, तर मी आता माझं पण सांगताना 1-2 वेळा झालं की ऑप्शन आपण बरोबर हे केला, खालती निवडताना ऑप्शन सब ऑप्शन चुकीचा निवडतो. असं तर अजिबात करायचं, त्याने लॉस होतो. आणि ते काय होतं, ते तिथंच लक्षात येतं कधी कधी आपल्या, अरे आपला बरोबर असणारा प्रश्न माझा मी चुकवला माझ्या हाताने, आणि मग त्याचा इम्पॅक्ट ह्या पुढच्या प्रश्नांवर पडतो. ते तसं अजिबात करायचं नाही. माझं सुद्धा मेन एक्झामला सुद्धा 1-2 वेळा तसं झालेलं आहे. त्यामुळे ते तुम्ही करू नका, कारण मी ज्या चुका केल्या त्या मी तुम्हाला सांगते, त्या कमी करा. हा, तर मग एवढंच करायचं. आला तर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न जाता तो बरोबर सब ऑप्शन व्यवस्थित निवडायचा, व्यवस्थित तो गोल करायचा. ठीक आहे, तर हा 3 ऑप्शन आहे, एकावरून सुद्धा तुमचं उत्तर निघणार आहे. मग आता तुम्ही ऍज अ स्टुडंट म्हणून जेव्हा एक्झाम हॉलच्या बाहेर पेपर आता सोडवताय, त्यावेळी मग तुम्ही ग्रिगर मेंडल, तुम्हाला फादर ऑफ जेनेटिक्स माहिती आहे, अरिस्टॉटल. मग अरिस्टॉटल काय, फादर ऑफ बायोलॉजी, किंवा अरिस्टॉटलला फादर ऑफ झूलॉजी पण म्हणतात. ठीक आहे, बायोलॉजी आणि झूलॉजी, म्हणजे झूलॉजी बायोलॉजीचीच एक ब्रांच आहे. म्हणजे बायोलॉजी मध्ये काय, बॉटनी आणि झूलॉजी 2 गोष्टी येतात, पण मग झूलॉजीचा पण जनक कोण आहे, अरिस्टॉटलच आहे. का म्हणतात अरिस्टॉटलला झूलॉजीचा किंवा बायोलॉजीचा जनक, कारण त्याने पहिल्यांदा प्लांट आणि वनस्पती असं 2 वर्गीकरण पहिल्यांदा केलेलं, म्हणून त्यांना म्हणतात. थिओफ्रस्टस म्हणजे काय, फादर ऑफ बॉटनी, आणि हिप्पोक्रेटस फादर ऑफ मेडिसिन. या गोष्टी तुम्ही लिहून ठेवायच्या तुमच्या नोट्स मध्ये, त्या तुमच्या शॉर्ट नोट्स असतील. प्रिलिमला शॉर्ट नोट सेपरेट काढायची गरज नाही. अनालिसिस मधून ज्या गोष्टी येतात, ज्या गोष्टी चुकतात, ज्या गोष्टी तुक्का मारून बरोबर येतात, त्या गोष्टी लिहिणं म्हणजे शॉर्ट नोट्स काढणं. ह्या गोष्टी इथं लक्षात ठेवा. पुढं आता हा प्रश्न, सार्कोमियर. A sarcomere is any segment of the fiber. It is unit of histological structure and physiological action. काय म्हटलेलं आहे, which of the following statement is true. ठीक आहे, तर हे दोन्ही वाक्य काय तर बरोबर आहेत. पुढचं, जोपर्यंत काय एक्स्ट्रीम वाटत नाही ना त्या प्रश्नामध्ये, तोपर्यंत त्याला नाकारायचंच नाही. त्यालाच म्हणतात की इन्क्लुझिव्हनेस घेऊन चालायचं, अप्रोच तसा ठेवायचा. आता बघा पुढचं, जास्तच झालं काय, दिसतंय ना. विच ऑफ द फॉलोइंग प्रोटोझोन डिसीज, विच ऑफ द फॉलोइंग प्रोटोझोन डिसीज ट्रान्समिटेड बाय सेसे फ्लाय. आता ह्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या बघ. सेसे फ्लाय मुळे कोणता होतो, तर स्लीपिंग सिकनेस होतो. काला आजार कोणामुळे होतो, तर लेशमॅनिया डोनोवेनी, किंवा त्याला सँड फ्लाय म्हणतात, या माशीमुळे होतो. किंवा छागास डिसीज आणि दिल्ली बोली, हा हे डिसीज ते कुठल्या कॉझिंग एजंटमुळे होतात हे तुम्ही लिहून ठेवायचं. ठीक आहे, स्लीपिंग सिकनेस, काला आजार आलेला आहे, किंवा मिनामाटा डिसीज पाऱ्यामुळे होणारा, असे आलेले आहेत आणि हेच रिपीट होतं. तर मग हे तेवढं लिहून ठेवायचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे,
द सेल वॉज फर्स्ट टाइम डिस्क्राइब्ड बाय, तर सेल पहिल्यांदा रॉबर्ट हुकने डिस्क्राइब. आता दोन गोष्टी आहेत बरं का, सेल एक आहे आणि सेल थेअरी एक आहे. सेल थेअरीसाठी शास्त्रज्ञ वेगळे आहेत आणि सेल साठी शास्त्रज्ञ वेगळे आहेत. सेल साठी रॉबर्ट हुक आहे आणि सेल थेअरी शिल्डन आणि शॉनची आहे, रुडॉल्फ विर्शॉची आहे. त्या थेअरीज आहेत. पण पहिल्यांदा सेल कोणी डिस्क्राइब केली? रॉबर्ट हुक. आणि रॉबर्ट ब्राउनचं काय? न्यूक्लियस. मग आता तिथंच लिहून ठेवायचं, सेल जर हुकची असेल तर न्यूक्लियस कोणाचं आहे? ब्राउनचं आहे. मग ते कन्फ्युजन होत नाही. तिथंच लिहून ठेवलं आपल्या शॉर्ट नोट मध्ये तर मग कन्फ्युजन नाही होणार तिथं पेपरला गेल्यावरती. ठीक आहे, मग असं करायचं. ठीक आहे, पुढं. हा, आता पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रिया ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या प्रकारात मोडतात? ऑक्सिडेशन सॉरी आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ऑक्सिडेशन मध्ये काय होतं? ऑक्सिजन ऍड होतो, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, आणि याच्यामध्ये काय? ऍडिशन ऑफ H+ आयन्स. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. तर इथं ना मी काय सांगितलंय आधीच की जेव्हा ऑप्शन सब ऑप्शन फॉर्म मध्ये प्रश्न असतो त्यावेळी सब ऑप्शन बघून घ्यायचे आधी, मग ऑप्शन कडे जायचं. आता बऱ्यापैकी सगळे लोक, बऱ्यापैकी लोकांना, MPSC करणाऱ्या बऱ्याच लोकांना सायन्स बद्दल थोडासा फोबिया असतो. सायन्स आणि मग परत कोणतं? मॅथ्स रिझनिंग बद्दल, किंवा मेन्सचा विचार केला तर इंग्लिश बद्दल, इंग्लिश ग्रामर बद्दल आपल्याला फोबिया असतो. तर मग काय करायचं? सब ऑप्शन बघायचे. असा प्रश्न सोडवताना सांगते, सब ऑप्शन बघायचे आणि बघायचं रिएक्शन. बाबा एवढं काही टेक्निकल कळणार नाही आपल्याला जर फोबिया आहे म्हणून. तर मग आहे बाबा ऍडिशन रिएक्शन झालेले, काही ठिकाणी ऑक्सिडेशन. मग ऑल ऑफ द अबो ऑप्शन आहे ना, तुम्हाला घ्यायची रिस्क तर मग ऑल ऑफ द अबोच हे करायचं. नाही तर मग उगीच एका तुम्हाला माहित नाही तर हा ऑप्शन तुम्हाला माहित नाही, मग उगीच का नाकारायचा नाही. बरोबर असू शकतं या प्रश्न पुढे जायचं. ठीक आहे, मग ऑल ऑफ द अबो बरोबर देता. आणि आयोग कॉम्प्लिकेटेड करत नाही. आयोगाला माहितीये की मुलं सगळ्याच फील्डची मुलं आहेत तिथं, फक्त काही सायन्सची मुलं नाही आहेत. ठीक आहे, आणि पेपर पण फक्त सायन्सचा नाही येतो. पुढं वर्टिब्रेट्स मध्ये इनसाइड द सेल अँड टिश्यूज देर इज अ डॅश कॉन्सन्ट्रेशन ऑफ K+ आयन आणि डॅश कॉन्सन्ट्रेशन ऑफ Na+. आपल्याला माहिती आहे की जो काही सोडियम पोटॅशियम बॅलन्स असणं गरजेचं आहे आपल्या बॉडीमध्ये. वर्टिब्रेट्स म्हणजे आपण येतो सगळे त्याच्यामध्ये. तर मग काय असतं की Na+ जे कॉन्सन्ट्रेशन असतं, आता दोन ऑप्शन असेच डिलीट होणार आहेत आपले. बॅलन्स करायचे म्हणजे एक जास्त असेल तर दुसरं कमी असलं पाहिजे का, दोन्ही जास्त दोन्ही कमी चालणार नाही, तो इम्बॅलन्स होऊन जाईल. त्यामुळे हे दोन ऑप्शन तर असे पण जाणार आहेत. राहिले दोन ऑप्शन, तुम्हाला रिस्क घ्यायचे दोन ऑप्शन मध्ये. तर मग ज्याला माहित असेल तो करेल, ज्याला माहित नसेल तर ह्या दोन ऑप्शन मधनं तो निवडणार आहे. पण मग आता लक्षात ठेवायचं पुढं की सोडियमचं कमी असतं कॉन्सन्ट्रेशन, पोटॅशियमचं जास्त असतं. मग हाय आणि लो असणार आहे. आणि तिथं परत रिस्पेक्टिव्हली अनुक्रमे हा शब्द आला तर तो अजून पर्टिक्युलरली वाचायचा. कळलं का? तर असं हा प्रश्न असा सोडवायचा. आता पुढचा प्रश्न आहे, EMF ऑफ केमिकल सेल इज पॉझिटिव्ह. म्हणजे EMF म्हणजे काय? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स एखाद्या केमिकल सेलचा जर पॉझिटिव्ह असेल when the free energy changes of the reaction. म्हणजे जेव्हा कसं इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स पॉझिटिव्ह असेल कधी, तर फ्री एनर्जी चेंज ऑफ द रिएक्शन कसा असेल, तर तो जेव्हा 0 पेक्षा कमी असतो ना, हे माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. जेव्हा फ्री एनर्जी चेंज हा 0 पेक्षा कमी असतो तेव्हा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स पॉझिटिव्ह असतो. मग त्याच्या उलट काय असेल? जेव्हा फ्री एनर्जी चेंज हा 0 पेक्षा जास्त असेल तेव्हा EMF हा निगेटिव्ह असणार आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न. हा, आधुनिक आवर्त सारणीवर एक प्रश्न असतो, मॉडर्न पिरियडिक टेबल. ठीक आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल कोणाचं आहे? मेंडलेवची काय, मोस्लेची काय, हे सगळं करायचंय. किंवा ड्युरॅन्डची अष्टक, त्रिक, ह्या म्हणजे ट्रायड्स, ह्या सगळ्या गोष्टी
थोड्या थोड्या करून ठेवायच्यात आपल्याला. तर आता बघा, मॉडर्न पिरियडिक टेबल विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट ॲटॉमिक रेडियस बद्दल विचारलेलं आहे की बरोबर आहे. आता आपल्याला एवढं तर माहिती पाहिजे, जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो त्यावेळी रेडियस ही कमी कमी होत जाते. कारण काय माहिती का, इकडे पॉझिटिव्ह सगळे मेटल आहेत आणि इकडे नॉन मेटल आहेत, निगेटिव्हिटी वाढत जाते, मग रेडियस कमी कमी होत जाते. तर इकडे रेडियस काय होणार आहे, कमी होणार आहे आणि वरून खाली येताना रेडियस वाढत जाणार आहे. मग आता ह्याच्यावर आपला प्रश्न सुटतोय, म्हणजे इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम हे वाक्य बरोबर आहे. मग हे वाक्य असेल का बरोबर, नसणार आहे. आणि इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट हे नसणार आहे, दोन्ही वेळा वाढणार नाही, हे डिक्रीज. म्हणजे ए आणि डी हे तर येत आहे. मग आता हे झालं रेडियसच्या बाबतीत. मग तुम्हाला पुढे जाऊन काय करायचंय प्रेडिक्शन म्हणून, तर मग रेडियस झाली. मग आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी होणार आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इकडे जाताना वाढत जाते, इथून इकडे होताना कमी होते. किंवा आयनोजेशन पॉवर, अशा गोष्टी तुम्हाला करून ठेवायच्या पुढच्या प्रेडिक्शन म्हणून. हे रेडियसच्या बाबतीत झालं. आता पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणास टर्पिनॉइड म्हटलं जातं, तर बघा मेन्थॉल आणि विटॅमिन ए. इन्क्लुझिव्हनेस ठेवायचा प्रश्न बरोबर येणार आहे तुमचा, कळलं का. पुढं जास्त विचार नाही करायचा की मी वाचले त्या पुस्तकात तर असं नव्हतंच. तुम्ही वाचले ह्या पुस्तकात नाही, याचा अर्थ तुम्ही काही एका विषयासाठी 4-4 पुस्तकं नाही वाचणार ना. कारण 4-4 पुस्तकं वाचले तर तुम्हाला त्यातनं आउटपुट काहीच नाही येणार नाही. त्यापेक्षा मग तुम्ही जे पुस्तक वाचले तर असं समजून चालायचं की मी त्या पुस्तकात वाचले, त्या पुस्तकात नाही, ह्याचा अर्थ दुसऱ्या कुठल्या तर पुस्तकात असू शकतो. म्हणजे आपले जास्त प्रश्न ना शक्यतांवर बरोबर येणार. ठीक आहे. आता हे बघा, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कॉम्प्लेक्स तयार होतो टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स, तेव्हा त्याच्या सगळी बॅलन्सी आणि ते बॅलन्स होऊनच कॉम्प्लेक्स तयार झालेलं आहे. आणि जोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत इथं कुठला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज नाहीये तोपर्यंत त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसणारच आहे. हे बॅलन्स झालेलं आहे. आता बघा, CH4 4 हायड्रोजन आणि 1 कार्बनचं 4 आहे, 4 बॅलन्स झाले म्हणून एक कॉम्प्लेक्स तयार झाले, ह्याच्यावर कुठलाही चार्ज नाहीये. NH3 बॅलन्स्ड आहे. आता NH3+ असं म्हटलं तर ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर हे जर आहे तर मग ह्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील का, नसणार आहेत, 0. जोपर्यंत त्याच्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नाही तोवर त्याच्यावर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स नसणार आहेत. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. पुढे आहे, आता इथपर्यंत आपले सायन्सचे प्रश्न होते. जवळपास किती 20 प्रश्न सायन्सचे राहतात आपले. म्हणजे वेटेज जास्त आहे राज्यसेवेला सायन्सचं. आणि आपण त्याचा नेमका म्हणजे न्यूनगंड हे करतो, बघितलं ना किती प्रश्न आपल्या साध्या जनरल कॉमन सेन्सवर पण सुटणारे होते. त्याच्यामुळे जास्त लोड नाही घ्यायचा त्या ह्याचा. जो काय तुम्ही रेफरन्स बुक वाचताय त्याच्यावर विश्वास ठेवून शक्यतांवर जास्त काम करायचं, तसा अप्रोच लावायचा. ठीक आहे. आता पुढचा पॉलिटीचा सेक्शन सुरू होतो आपला, दिसतंय ना हे. आता मंत्रिमंडळ सचिवालयाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं म्हटलेलं आहे. आता हा पण जो भाग आहे तो मेन्सचा भाग आहे. जो कॅबिनेट आहे, कॅबिनेट सेक्रेटरी वगैरे, हा थोडा मेन्सला असलेला पार्ट आहे. तर याच्यामध्ये बघा, त्याची जी स्थापना आहे ते 1950ला नाही तर 1946चं जे अंतरिम गव्हर्नमेंट होतं तर त्याच्या वेळी त्याची स्थापना झालेली 1948ला. त्यानंतर ते पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करतं, हे वाक्य बरोबर आहे. आता 2 प्रकारच्या एजन्सी, आपण थोडं मेन्सचा अभ्यास केलेला असेल तर एक असते लाईन एजन्सी आणि एक असते स्टाफ एजन्सी. 2 प्रकारच्या आहेत. तर हे लाईन एजन्सीचं उदाहरण नाहीये, तर हे स्टाफ एजन्सी आहे. सेक्रेटरी SS, जेव्हा आपण मेन्सचा अभ्यास करतो, आता आम्ही मेन्सचा अभ्यास केला तर मी SS सेक्रेटरी स्टाफ एजन्सी आहे. तर मग ही स्टाफ एजन्सी लाईन एजन्सी नाही. मग हे पण वाक्य चुकीचं आहे. A आणि C
हे वाक्य चुकीचं आहे, विचारले सत्य, ए गेला, ए गेला, ए गेला. तिसरं तुम्हाला माहिती असणं पण अपेक्षित नव्हतं. आपलं काय होतं माहिती का, मी मेन्सचा अभ्यासच केला नाही आणि मग मी हा प्रश्न कसं काय अटेम्प्ट करू सोडून देतात. खरं सांगते तुम्हाला आता 1/4 निगेटिव्ह आहे आपल्याला, तर आपण 90+ अटेम्प्ट हा आपला असलाच पाहिजे तरच आपण रेसमध्ये आहोत. नाही तर तुम्ही 90च्या खाली अटेम्प्ट आणला ना तर किती ॲक्युरेसी इतकी नसतेच आपल्याकडे, त्यामुळं तुम्ही रेसच्या बाहेर असाल. त्यामुळे 90+ अटेम्प्ट असलाच पाहिजे. तर ही काय आहे, ही स्टाफ एजन्सी आहे, लक्षात ठेवायचं. आता हे वाक्य चुकीचं दिसलं ना आपल्याला तर हे वाक्य लिहून ठेवायचं. ही सेक्रेटरिएट किंवा मंत्रिमंडळ सचिवालय ही स्टाफ एजन्सी आहे, लाईन एजन्सी नाही. मग बी आणि डी हे फक्त आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतात घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने संसदेत मांडलं जाऊ शकतं. आपल्याला माहिती आहे विधेयक कुठलं राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने मांडलं जातं, कुठलं नाही. कोणतं मांडलं जातं, तर धन विधेयक आहे आणि एक वित्त विधेयक 1 जे आहे ते राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने मांडलं जातं. त्यामुळे हे वाक्य काय चुकीचं आहे. योग्य पर्याय आपल्याला निवडायचे. ए गेला, ए गेला. आता 2 ऑप्शन राहिलेले आहेत, त्यातले सी आणि डी तर बरोबरच आहे, म्हणजे ह्याच्यावर बघायचं नाही आपल्याला. तर हे याच्यावर बघा, अमेरिकेत प्रत्येक घटना दुरुस्तीस किमान 2/3 घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक असते. आता हे 2/3 आहे का 3/4 आहे, तर मला सपोज मला माहित नाही, मी आता अभ्यास करते पण मला माहित नाही, एवढं मी वाचलेलं नाही. म्हणजे भारताची राज्यघटना माझी सपोज वाचून नाही झाली तर मग मी अमेरिकेची कधी बघणार किंवा कंपॅरिझन असा विचार करू शकतो आपण एक. पण मग लक्षात ठेवायचं आपण इतकं तर वाचलेलंच असतं किंवा इतकं तर आपल्याला माहितीच असतं की अमेरिका हे संघ राज्यात्मक आहे, म्हणजे फेडरल आहे. आणि आपण कसं आपण पार्लमेंटरी किंवा आपलं थोडं मिक्स आहे, संघ राज्य आणि संसदीय किंवा एकात्मक अशा दोन्हीचं आपल्याकडे मिश्रण आहे. आपल्याकडे 2/3 आहे, पण अमेरिकेमध्ये 3/4 विधिमंडळ म्हणजे राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता, म्हणजे तिकडं ना राज्यांना जास्त अधिकार आहेत. त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे, असा थोडा विचार करायचा. मग हे फक्त सी आणि डी बरोबर आहे. नंतर 3/4 लिहून ठेवायचं. आपल्याकडे 2/3 आहे, तसं अमेरिकेमध्ये 3/4 राज्यांची परमिशन लागते. ठीक आहे, एखादं विधेयक पास व्हायचं असेल तर. आणि मग स्वित्झर्लंड मध्ये काय आहे, सार्वभौम आहे. आणि ऑस्ट्रेलिया राज्यघटनेमध्ये दोन्ही सभागृहांच्या पूर्ण बहुमताने. ते काय मॅटर नाही करत. आपण जास्त अमेरिका इंग्लंड तर जास्त आपण मॅटर करतो. पुढं आहे पुढचा प्रश्न बघा, लोकसभेच्या सभापतींच्या स्थानासंबंधी विधान विचारात घ्यायचे आणि त्यातलं बरोबर विधान निवडायचे. बघा आता, तिचे वेतन भत्ते भारताच्या संचित निधीवर अवलंबून असतात. वाक्य बरोबर आहे, ए बरोबर आहे. मग कोणतं गेलं, BCD गेला. पुढचा आहे, तिला समान मत विभागणी शिवाय मत देता येत नाही. म्हणजे आता इंग्लिश मध्ये जरा बघा, वोट एक्सेप्ट केस ऑफ टाय. टाय म्हणजे काय माहिती का, कास्टिंग वोट देऊ शकतात फक्त, ते निर्णायक मत किंवा कास्टिंग वोट देऊ शकतात. तर हे पण वाक्य बरोबर आहे, बी बरोबर आहे. ऑप्शन आधीच गेलेला आहे, बी बरोबर आहे. सगळीकडे बी आहे. पुढं काय, तिला सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे दूर करता येतं आणि तिचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे आहे. दिसतंय, ठीक आहे. उपपंतप्रधानापेक्षा स्थान तिचं वरचं आहे. हे वाक्य कसं आहे, चुकीचं आहे, कारण तिचं स्थान हे उपपंतप्रधानापेक्षा खालचं आहे. मग ह्याच्यासाठी काही तुम्ही ट्रिक करून ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स प्राधान्यक्रम हा लक्षात ठेवू शकता. काही आम्ही पण एका ट्रिकच्या स्वरूपात ते लक्षात ठेवलेलं होतं, ते नंतर मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, म्हणजे कशी का अशी थोडीशी वेग वगैरे ट्रिक असेल, ती ट्रिक आपल्याला लक्षात राहण्यापुरती असेल ना तरी चालेल. ठीक आहे, कारण आपल्याला अभ्यास दुसऱ्यांना नाही दाखवायचा, आपल्याला स्वतः पास व्हायचं त्या अभ्यासावर. तर खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य रीतीने जुळत नाहीत. बघा, लक्षवेधी सूचना एक बघा, पॉइंट ऑफ ऑर्डर. तुम्ही कधीतरी विधिमंडळाचं किंवा संसदेचं कामकाज बघितलेलं असेल
तर मग पॉइंट ऑफ ऑर्डर म्हणून एखादा सदस्य बोलतो. तर कधी जर एखादा मुद्दा त्या एखादा सदस्य किंवा कामकाज पद्धतीच्या नियमानुसार चालत नसेल तर तेव्हा पॉइंट ऑफ ऑर्डरचा मुद्दा उपस्थित करतो. म्हणजे हे जे आहे ना डी चुकीचं आहे आणि डी चुकीचं आहे कारण डी ला हे पाहिजे, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. ठीक आहे, मग बरोबर काय लक्षवेधी सूचना आणि हे. ठीक आहे, स्थगन प्रस्ताव ए आणि बी हे बरोबर आहे, हे दोन्ही चुकीचे आहेत. ठीक आहे, हे उलट पालट करून दिलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न. आता हा जो प्रश्न आहे तर याच्यामध्ये बघा की विधान कोणतं बरोबर नाही असं विचारले. तर राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही बहुमतात कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. तुर्तास ह्याला होल्ड ठेवूया. राष्ट्रपतीने असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावेत यासाठी पाठवले पाहिजे. संसद केवळ विशेष बहुमताने कायदा करून नवीन राज्य स्थापन करू शकते. आता ह्याच्यावर बघा कोणते विधेयक साध्या बहुमताने पारित होतात, कोणते विशेष बहुमताने पारित होतात, हे आपल्याला थोडेसे ठोकताळे माहिती असले पाहिजेत. आता याच्यामध्ये की जी विधेयक आहे, आता नवीन राज्याची निर्मिती असेल, बदल, नाव बदल वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण साध्या बहुमताने करतो. संसद साध्या बहुमताने करते. नागरिकत्वासंबंधी असेल तेही साध्या बहुमतानेच होतं. त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. 100% चुकीचं वाक्य येऊपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी होल्डवर ठेवल्या. पहिले मी दोन वाक्य होल्डवर ठेवली, कन्फर्म माहिती असेल नसेल याच्यामध्ये. ठीक आहे, आणि राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार स्वीकारण्याचं कुठलंही बंधन संसदेवर नाही. अल्टिमेट डिसिजन हा संसदेचाच आहे, पण त्याच्या आधी राष्ट्रपतीची शिफारस आणि त्या राज्य विधिमंडळाचं मत या दोन गोष्टी घेतल्या जातात. जरी त्या नॉमिनल असल्या तरी घेतल्या जातात. अल्टिमेट संसद आहे, साध्या बहुमताने त्याच्यामध्ये बदल करू शकते. एवढ्या गोष्टी ह्याच्यासाठी तुम्ही लक्षात ठेवल्या तरी त्या सफिशियंट आहेत. ठीक आहे, पुढचा केंद्रीय माहिती आयोगाबाबत बरोबर असणारं विधान निवडायचं आहे. घटनात्मक संस्था आहे का ती, असून ती तिच्या मुख्य माहिती आयुक्त आणि 5 पेक्षा जास्त नाही तितके माहिती आयुक्त असतात, तर ती घटनात्मक संस्था नाहीये, तर ती संविधानात्मक नाही. आता इंग्लिश मध्ये बघा कॉन्स्टिट्यूशनल नाहीये, तर ती स्टॅच्युटरी आहे, म्हणजे कायदा करून तिची स्थापना झालेली आहे. वैधानिक आणि संविधानिक या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ती संविधानिक नाही, वैधानिक संस्था आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. त्या वाक्याला डॅश करायची. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली. काय संबंध आहे, गृहमंत्री नाही. त्यानंतर ते आपले पद 5 वर्ष किंवा 70 वर्ष नाही, ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात. पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून आता माहिती आहे ना, युपीएससीचे सदस्य हे युपीएससीचे अध्यक्ष होऊ शकतात, एमपीएससीचे सदस्य एमपीएससीचे अध्यक्ष होऊ शकतात, पण त्यांची पुनर्नियुक्ती नाही होऊ शकत त्याच पदावरती. परंतु ते माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह एकूण 5 वर्षापेक्षा जास्त काळ पद धारण करू शकत नाही. हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, 570 नाही 470 आहे तिकडे. ठीक आहे, त्यामुळे ते वाक्य चुकीचे. हे चौथं वाक्य बरोबर आहे. आणि बघितलं वाक्य मोठं आहे पण थोडं कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे, इन्क्लुझिव्ह वाक्य आहे, तर हे असं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा डॅश डॅश या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते. न्यायिक सक्रियता, न्यायालयाने पुढे येऊन गोष्टी करणं स्वतःहून, त्याला म्हणायचं न्यायिक सक्रियता. जेव्हा विधिमंडळे आपली जबाबदारी पार पाडण्यास असफल होतात तेव्हा न्यायालय निर्देश देतं. बघा हायकोर्टाने निर्देश दिले ते फॉलो करायला लागतात. अधांतरी विधिमंडळ असताना सरकार हे फारच कमकुवत आणि अस्थिर असतं, डिसिजन घेऊ शकत नाही सरकार, पॉलिसी पॅरालिसिस म्हणतात त्याला. तर त्यावेळी पण न्यायालय सक्रिय होतं. जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरतं त्यावेळी सुद्धा तिथं न्यायालय, आता बघितलं मणिपूर केसमध्ये न्यायालयाने बरेच निर्देश दिलेले होते. न्यायालयाने एक कमिटी स्थापन केलेली, 3 जजेस होते त्याच्यामध्ये महिला, तर त्यांची एक कमिटी पण न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने स्थापन केली. त्याला म्हणायचं न्यायिक सक्रियता.
जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्दिष्टांसाठी म्हणजे काय अल्टेरियल मोटिव्ह साठी उद्दिष्टांसाठी न्यायालयाचा दुरुपयोग करतात, त्यावेळी पण असं नाही का आता या केसेसमध्ये जेव्हा पक्ष फुटी झाली, शिवसेना असेल किंवा एनसीपी असेल, त्यावेळी काय आपल्याला राजकारणामध्ये नाही पडायचं, पण त्यावेळी न्यायालयाने फटकारलं असं आपण वाक्य ऐकतो बघा, न्यायालयाने यांना फटकारलेलं आहे. तर मग तेच न्यायालयाचा जेव्हा दुरुपयोग करतात त्यावेळी न्यायालय सक्रिय होऊ शकतं. म्हणजे काय सगळे कारण आहेत त्याच्यासाठी. पुढं शेषाधिकार. शेषाधिकार म्हणजे रेसिड्युअल पॉवर्स ज्या आहेत त्या केंद्र शासनाकडे आहेत. खालीलपैकी कोणत्या तरतुदी नसत्या. आता खालचा मेन प्रश्न बघा, कोणत्या तरतुदी नसत्या. तर भारतीय राज्यघटना अधिक संघराज्यात्मक म्हणलं की काय, अमेरिका आपल्या लक्षात आली पाहिजे, अधिक संघराज्यात्मक बनली असते. तर शेषाधिकार केंद्राकडे आहेत, म्हणजे संघराज्यात्मक नाहीये आपलं, हे एकात्म वैशिष्ट्य आहे. नसल्या असत्या म्हटलेले बरं का, म्हणजे हे नसलं पाहिजे होतं. ए आहे अधिकारांची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये झाली, ही फेडरल वैशिष्ट्य आहे. म्हणजे फेडरल आपल्याला बाजूला काढायचंय. बी गेला आता ए सी ए तर आहेच आपलं. राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकावर निर्णायक संपूर्ण नकाराधिकार वापरतात, म्हणजे हे परत केंद्राकडे झालं. म्हणजे हे काय एकात्म वैशिष्ट्य आहे, हे नसलं पाहिजे. मग आपण फेडरल सिस्टीम हे म्हणू शकतो. केंद्र शासनाने राज्याच्या संमतीविना नाव, सीमा आणि क्षेत्रामध्ये बदल करतं, म्हणजे एकात्म वैशिष्ट्य झाले. ही एकात्म म्हणजे थोडक्यात त्या प्रश्नाचा अर्थ काय, तर तुम्ही एकात्म वैशिष्ट्य बाजूला काढा. तीन असतील तर संघराज्यात्मक होणार आहे, बरोबर. प्रश्नाचा अर्थ समजून घ्यायचा. आपल्याला ह्या टर्म माहित असतात, अर्थ आपल्याला कळत नाही, मग उत्तर चुकतं. कारण फक्त ए पण दिलेलं आहे ना इथं, किंवा ऑल ऑफ द अबव पण दिलेला आहे. ठीक आहे. आता पुढं आहे खालीलपैकी कोणती बाब ही भारतातील आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेली आहे. ठीक आहे. आंतरराज्य परिषदेचं कार्यक्षेत्र इंटरस्टेट जे आहे इंटरस्टेट काउन्सिल. तर बघा, राज्यामध्ये जे तंटे उद्भवले असतील त्याबाबत चौकशी करणे, त्यावर सल्ला, हे आहे आंतरराज्य परिषदेमध्ये. कोणत्याही राज्याच्या आंतरराष्ट्रीय नदीच्या पाण्याचा वाटप, वापर आणि नियंत्रण, हे ह्याच्यासाठी सेपरेट वॉटर ट्रिब्युनल आहे. आणि एक आहे जल लवाद, त्याचं किती आर्टिकल आहे, 262. आणि काय आंतरराज्य परिषदेचं 263 आहे, ह्याचं 262 सेपरेट आर्टिकल आहे. आणि नदी बोर्ड कायदा पण आहे आपल्याकडे, जो की 1956चा. म्हणजे याचा अर्थ काय, हे त्याच्यामध्ये येत नाही. आंतरराज्य परिषद ही गोष्ट वेगळी आहे आणि नदी आपलं जल लवाद वॉटर ट्रिब्युनल हे वेगळं आहे. त्यामुळे बी हे त्याचा आन्सर आहे, हे याच्यातून वगळलेलं आहे. बाकीचं सगळं आहे. राज्यांमध्ये जे चर्चा असेल, काय आंतरराज्य या गोष्टी आहेत, त्या सगळ्या आंतरराज्य परिषदेमध्ये येणार आहेत, इंटरस्टेट काउन्सिलमध्ये. ठीक आहे. आता पुढचा म्हणजे जेव्हा तुम्हाला फॉर्म माहिती आहे हे वॉटर ट्रिब्युनलचा भाग आहे, तर तिथंच थांबायचं, पुढचे वाक्य वाचत बसायची गरज नाही. एकदा नजर फिरू शकता पण गरज नाही. पुढे आहे विशेष अधिकार समिती जी आहे, संदर्भात कोणते विधान बरोबर नाही. नाही पक्क लक्षात ठेवायचं. लोकसभेचा नियम 222 आणि राज्यसभेचा नियम 187 विशेषाधिकारी संबंधी आहेत. एवढं आपण वाचलेलं नाही, प्रिलिम्स अभ्यास करतोय, मेन्सचा अभ्यास केलेला नाहीये मेजॉरिटी आपण, असं लक्षात ठेवूया. तर हे या वाक्यावर डाऊट घ्यायचा नाही. बरोबर नाही म्हटले, बरोबर असू शकतं. पुढचं काय, लोकसभेत 15 सदस्य असलेली विशेषाधिकारी समिती सभापती नामनिर्देशित करतात, बरोबर असू शकतं. आता बघा, आपण नेहमी बघितलेले, आपण 3 संसदीय समित्या, लोकलेखा समिती, इथपर्यंत तर प्रिलिम्सचा अभ्यास केलेला असतो. जे अंदाज समिती आहे, लोकलेखा समिती आणि पब्लिक अंडरटेकिंगची समिती, तर ह्या 3 समित्या आपण केलेल्या असतात. तिथं बघितलेलं आहे आपण, लोकसभेमध्ये जेवढे मेंबर असतात त्याच्यापेक्षा कमी मेंबर राज्यसभेमध्ये आहेत, 22, 7 किंवा 30 जे काय आहे ते. हे तर आपलं लॉजिक आहे, बरोबर. आता बघा, राज्यसभेत उपाध्यक्ष हेच विशेषाधिकार समितीचे प्रमुख असतात, असू शकतात, कारण अध्यक्ष राज्यसभेचे कोण असतात, उपराष्ट्रपती.
तर ज्या समितीत 15 सदस्य, आपण मागचं जर लॉजिक लावलं तर लोकसभेत 15 आहेत तर ह्याच्यात त्यापेक्षा कमी असले पाहिजेत हे म्हणून आपण डाऊट घेऊ शकतो. काहीतरी नाकारायचंय आपल्याला, ठीक आहे. जोपर्यंत हे 3 वाक्य तुम्हाला कन्फर्म काही माहित नाही तोवर हे वाक्य ह्याची रिस्क नाही घ्यायची. त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये इथं किती असतात? 10 सदस्य असतात. आता मग आपल्या नोट्स मध्ये काय येईल? शॉर्ट नोट्स मध्ये अनालिसिस करताना तर 10 सदस्य असतात बाबा. राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीत 10 सदस्य असतात, लोकसभेच्या 15 सदस्य असतात आणि नियम लिहा 222/187. पुढं मेन्सला वगैरे पण उपयोगाला येतं. आणि राज्यसभेत उपाध्यक्ष अध्यक्ष असतात, कारण अध्यक्ष म्हणजे राज्यसभेचे अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात म्हणून. म्हणजे पूर्ण वाक्यात वगैरे नाही लिहायचं, शब्दातच लिहायच्या, तर शॉर्ट नोट्स होतील तुमच्या. पुढं आहे पुढचा प्रश्न. सिक्वेन्स बरोबर आहे ना प्रश्नांचा? आता राष्ट्रीय युवक धोरण, मागाशी आपण कोणतं बघितलेलं? बाल प्रकल्प काय तर पाहिलेला होता, 2015चं काहीतरी बघितलं होतं, ठीक आहे. म्हणजे हे थोडेसे मेन्सला असणारे, GS3 ला वगैरे असणारे प्रश्न येत आहेत, म्हणजे ट्रेंड बदलतोय, हे थोडं ऍक्सेप्ट केलं पाहिजे आपण. पण राष्ट्रीय युवक धोरण बाबत विधाने, कोणतं विधान बरोबर आहे विचारलेलं आहे. राष्ट्रीय युवक धोरणाचा सर्वप्रथम स्वीकार हा 1986 मध्ये केला. तुर्तास आपण हे वाक्य थोडं होल्डवर ठेवूया, ठीक आहे. आता हे थोडं मेन्सचाच भाग आहे, फॅक्च्युअल थोडं माहिती पाहिजे बघा. 2003 मधील धोरणानुसार युवकांची व्याख्या ही 15 ते 35 नाही, 13 ते 35 वर्ष वयोगट तो युवक म्हणून पकडलेला होता 2003च्या धोरणाने. आणि 14ने काय केलं त्याला? हे वाक्य बरोबर आहे की 15 ते 29, ठीक आहे. मग 13 असं लक्षात ठेवलेलं आपण, 13 ते 35. 14च्या धोरणाने काय झालं तर 15 ते 29 वर्ष वयोगट हा युवक म्हणून कन्सिडर केलेला होता. आणि ते जे आहे म्हणजे याच्यामध्ये काय झालं, हे चुकीचं आहे, हे गेलं, बी गेला, ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये फक्त A फक्त C, तर ह्याच्यामध्ये काय आहे? फक्त C बरोबर आहे. हे जे आहे युवक धोरण ते 1988 ला स्वीकारलेले. मग लिहून ठेवायचं आपण, काय लिहायचं? राष्ट्रीय युवक धोरण 1988. 2013चे जे धोरण आहे म्हणजे पहिल्यांदा 88 ला, दुसरे जे धोरण आले ते 3 ला आलं आणि तिसरं जे आलं ते 14 ला आलेलं, असं आहे. पहिल्या धोरणाला धोरण 88च आहे, त्याच्यानंतर काय 3चं जे आहे त्याच्यानुसार 13 ते 35 वयोगट आहे आणि 14च्या धोरणानं 15 ते 29 वयोगट आहे. एवढं 3-4 फॅक्ट लक्षात ठेवलं तर झालं. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधान निवडायचंय. राज्यघटनेचे अनुच्छेद 111 हे अर्थ विधेयकाची व्याख्या देतं का? 110 आहे मनी बिल. ह्या काही आर्टिकल हे आपल्याला पाठच करायला लागतात. आता हे बघा काय केलं, अनुच्छेद 117(3) वित्त विधेयक हे लोकसभेतच मांडलं जातं नाही. 117(1) आहे, उलट पालट करून दिलेलं आहे. 117(1) जे आहे हे केवळ लोकसभेतच मांडलं जातं, त्याला राष्ट्रपतीची पूर्व परवानगी लागते. आणि धन विधेयक पण लोकसभेतच मांडलं जातं, त्याला राष्ट्रपतीची पूर्व परवानगी लागते. आणि हे जे आहे ना, हे 117(3) वालं हे वित्त विधेयक राज्यसभा असमतात्व दुरुस्त करू शकत नाही, हे पण वाक्य चुकीचं आहे. याच्यामध्ये काय बरोबर आहे? योग्य म्हटलं तर बी गेला, हे पण गेला. फक्त एकही वाक्य बरोबर नाही याच्यामध्ये, सॉरी. कारण काय, इथं 110 पाहिजे होतं, ह्याच्यामध्ये 117(1) पाहिजे, 117(3) पाहिजे. त्यामुळे सगळी वाक्य याच्यामध्ये चुकीची आहेत. असं पण होऊ शकतं, आपल्याला वाटेल की सगळीच कशी काय चुकीची, मग आपण ओव्हर थिंकिंग करून थोडा डाऊट घेऊ शकतो. इथं माहित पाहिजे 110, 117(1), 117(3) काय आहे ते, ठीक आहे. आणि 117(3) जे विधेयक आहे ते सगळ्या बाबतीत सामान्य विधेयकासारखं काम करतं. 117(3) वित्त विधेयक जे आहे म्हणजे त्याच्यासाठी संयुक्त बैठक पण असणार आहे, ठीक आहे. आणि आता बघा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी विधानापैकी कोणते विधान हे बरोबर नाही विचारलेलं आहे. आर्टिकल 200 नुसार
राज्यपाल विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतो. राज्यपालांकडे जे 4 ऑप्शन असतात, एक तर ते विधेयकाला संमती देऊ शकतात, रोखू शकतात, पुनर्विचारार्थ पाठवू शकतात किंवा राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. चौथा ऑप्शन आर्टिकल 200 नुसार आहे. हे वाक्य काय बरोबर आहे. दुसरं काय, राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे परत पाठवण्यास राज्यपालाला निर्देश देऊ शकतात, दिले पाहिजेत. जर हे विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा दुरुस्तीसह अथवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून राष्ट्रपतीकडे पाठवले तर राष्ट्रपतींना त्याला मंजुरी देणं बंधनकारक नसतं. कारण काय, हे जे आहे ना, हे केंद्राच्या बाबतीत लागू होऊ शकतं. म्हणजे 44वी जी घटना दुरुस्ती आहे 1978 ची, त्याला काय केलं, एकदा पाठवू शकतात राष्ट्रपती, पण दुसऱ्यांदा जेव्हा ते विधेयक येईल परत, तर त्याला राष्ट्रपतींना परमिशन देणं बंधनकारकच आहे. कुठले केंद्राच्या विधेयकांबाबतीत. राज्याच्या विधेयकाबाबतीत त्यांना ऍब्सोल्यूट व्हीटो आहे. आणि घटना दुरुस्ती विधेयक 24वी घटना दुरुस्तीनुसार काय आहे, त्यांना मान्यता द्यावी लागते राष्ट्रपतींना. ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे हे वाक्य चुकीचे आहे, आपलं मिळालं आपल्याला उत्तर. ठीक आहे, चौथं वाक्य वाचायची गरज नाही, फक्त बघून घ्यायचं. एकदा बघून घ्यायचं की आपण हे बरोबर वाचलंय का, आपण एकदा कन्फर्मेशन करायचं, मगच तिकडे गोल करायचं. कारण एक तुमचं घाईघाईत केलेला गोल तुमचे मार्क कमी करणार आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स पण कमी करणार. त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत कोणता निकष चुकीचा आहे. तर आपल्याला माहितीये की कायदे पंडित किंवा अग्रगण्य कायदेतज्ञ फक्त सुप्रीम कोर्टासाठी आहे. मग हे चुकीचं आहे. बाकीचं सगळं बरोबर आहे. काय आहे, 10 वर्ष, तो 10 वर्ष न्यायिक पदावर असला पाहिजे. आणि 10 वर्ष कसं आहे, 10 हे कोणासाठी आहे, हायकोर्ट साठी आहे. आणि 5-10 कोणासाठी, सुप्रीम कोर्ट साठी आहे. सुप्रीम कोर्ट साठी एक्स्ट्रा एक अट आहे कायदे पंडितची. एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, पण आता इथपर्यंत पॉलिटीचे प्रश्न आहेत. राज्यांकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात आणि भाषा किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही. ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 29 मध्ये आहे बरं का. आणि कलम 29 मध्ये कोणत्याही नागरिकास आहे, म्हणजे काय, याच्यामध्ये काय असणार आहे, अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक आपण वाचतो फक्त, पण मग ते इम्प्लिमेंट नाही करत. अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकांसाठी आहे. मग इथं 16 आणि 28चा तर विषयच येत नाही. 28 काय धर्माशी रिलेटेड आहे आणि 16 ते तुमचं उत्पन्न आणि नोकरी संदर्भात आहे. हे 2 आर्टिकल असे पण जाणार आहेत. आपण आहे ना घाई एवढी करतो की आपण 29 मध्ये आपल्याला माहितीये की कोणत्याही नागरिकांसाठी, आणि 30 हे फक्त अल्पसंख्याकांसाठी आहे. त्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा. फक्त अल्पसंख्याक आलं तर 30 वापरायला पाहिजे आणि कोणतेही नागरिक आलं तर काय 29 आहे. मग इथं कन्फ्युजन करायचं नाही, नीट प्रश्न वाचायचा. असे आपले पॉलिटीचे प्रश्न झालेत. आता हे करंटचे प्रश्न आहेत. तर करंटचे प्रश्न बघा, आपण फक्त एरिया बघणार आहेत. हे प्रश्न काही रिपीट नाही होणार. आपण 2020चा पेपर अनालिसिस बघतोय आणि 2024 सुरू आहे. हार्डली एखादा प्रश्न आता गगनयानशी संबंधित त्या लोकांचं ट्रेनिंग पूर्ण झालं असेल, आता त्यांना पाठवायचं असेल तर मग कदाचित येऊ शकतो. कधी पर्यंत पाठवणार आहे वगैरे, किती लोक, पण रिपिटेशनचे चान्सेस कमी असतात करंटला. फक्त आपण एरिया बघायचे, कुठल्या एरियावर प्रश्न येऊ शकतो. आता बघा, गगनयानसाठी भारतीय हवाई सेनेच्या 4 वैमानिकांची निवड केलेली 3 पाठवणार आहेत आपण, बरोबर. 4 रशियामध्ये त्यांना प्रशिक्षण, घोषणा 14 मध्ये केलेली आहे. आणि याचे नियोजन 22 साठी 5 सदस्यांचे चमू 1 महिन्याचे वास्तव्य करण्यासाठी पाठवलेले आहे. तर मग काय नाकारायच्या गोष्टी नाही आहेत, सगळ्या गोष्टी घ्यायच्या. ठीक आहे. फक्त करंटचा काय स्पेसशी रिलेटेड प्रश्न येतो, ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. मागचा प्रश्न राहिला काय. आता बघा, जगातील सर्वात मोठा अपृष्ठवंशीय कणाहीन. आता हा प्रश्न तुम्हाला कदाचित हा प्रश्न तुम्हाला सायन्सला पण येऊ शकतो. मग काय, कोलोसल स्क्विड हा सगळ्यात
लार्जेस्ट इन्व्हर्टिब्रेट आहे जो की स्पाइनलेस आहे, तर कोण? कोलोसॉइड स्क्विड. सायन्सच्या दृष्टीने म्हणून हा प्रश्न लक्षात ठेवू शकतो. आता टाइम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने टाइम पर्सन ऑफ द इयर 2019 20चा प्रश्न 20चा पेपर आहे, 19चा प्रश्न विचारलाय आपल्याला. मग आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे? मग 2000 उत्तर मॅटर नाही करत. आता 2023चा टाइम पर्सन ऑफ द इयर कोण आहे? ती अमेरिकन गायिका ती आहे टाइम पर्सन ऑफ द इयर. तिचं नाव मला तर आठवत नाही, पण ती अमेरिकन टेलर स्विफ्ट ही अमेरिकेची गायिका आहे. तिथं आपल्याला आठवतं, ऑप्शन बघितलं की आठवतं, थोडस जरी वाचलं असेल ना तरी आठवतं. पाठच असलं पाहिजे असं काही नाहीये तिथं. पण आता डिसेंबर 17 मध्ये इराणी राष्ट्राध्यक्ष यांनी छाबार बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. मोक्याचं छाबार बंदर कुठे आहे? छाबार इराणी राष्ट्राध्यक्षांनी छाबार कुठे बघून घ्या एकदा. कामकाजाबाबत भारताद्वारे कृती करण्यात आली. सीमा क्षेत्राच्या तिकडेच असेल बहुतेक. बाहेर बंदर बनवण्याची भारताची पहिलीच वेळ असेल. अयोग्य दोन्ही वाक्य बरोबर आहेत. नाकारायचं नाहीये. माहिती आहे आपण छाबार मध्ये काहीतरी कंट्रीब्युट करतोय, तर नाकारायचं नाही. एवढं ओव्हर थिंकिंग करायचं नाही बरं का प्रश्नाच्या बाबतीत. बरोबर आहे ना प्रश्नाचा नंबर? भारताच्या राष्ट्रीय कौशल्य हा प्रश्न म्हणत होते मी मगाशी. कॉम्प्रेशन रेअरफॅक्शनचा बघितला बघा आपण सायन्सचा प्रश्न तसा. भारताच्या राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेची उद्दिष्ट विचारलेले आहेत. प्रश्न बघितला. सब ऑप्शन वाला प्रश्न आहे. आधी सब ऑप्शन बघून घ्यायचे. ऑल ऑफ द अबो नाहीये. कंपल्सरी एक वाक्य आपल्याला नाकारायचे. तर मग आता ऑप्शन वर फोकस करायचा. काय करायचं बघा. उद्दिष्ट विचारलेले आहेत. कौशल्य प्रशिक्षणाच्या भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनेचे समर्थन करणे असणारे. कौशल्य आहे म्हणजे असणारे. सर्व क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासाचे आयोजन करणे असणारे. म्हणजे सर्व क्षेत्र म्हणजे एवढं ओव्हर थिंकिंग करायचं नाही की सगळ्या क्षेत्रामध्ये कसं असेल. आहे आपण टार्गेट मोठं ठेवतो. अचीव कमी का होईना पण मोठं तर ठेवतो. विद्यमान कौशल्य विकास योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करणे. इंग्लिश मध्ये वाचलं तर अजून गोल्स चांगले कळतात आपल्याला. इव्हॅल्युएट शब्द चांगला वाटतोय ना? आहे. आणि उन्नत समाजासाठी आर्थिक स्वावलंबनातून महिला सक्षमीकरण. आर्थिक स्वावलंबन महिला सक्षमीकरण हा भागच वेगळा आहे, त्याच्यामुळे हे ना करायचं. मग ABC कळलं का? तिन्ही मध्ये कौशल्य आहे आणि प्रश्न पण कौशल्याचं विचारले. मगाशी मी सांगितलं कॉम्प्रेशन दिले प्रश्न. आपल्याला जर रिस्क घ्यायचे तर कॉम्प्रेशन वर चालायचं. तसं इथं पण आहे. एक काढायचे कंपल्सरी काढायचं. आणि जर ऑल ऑफ द अबो असतं तर ह्याच्यावर विचार करून 1% जर वाटत असेल तुम्हाला की ते येऊ शकतं आपल्या उत्तरामध्ये तर घ्यायचं. कळलं का? काही उद्दिष्ट असू शकतात ना त्याच्यामुळे. पण इथं काढायचं म्हणून आपण ह्याला काढलेलं आहे. थोडं लक्षात ठेवा. पुढे बघा. पुढचा प्रश्न. योग्य कथन निवडायचंय. एनकेसिंग. आता मी काय सांगते, आपण हे जे करतोय ह्याच्या पुढचं काय येऊ शकतं ना हे प्रेडिक्ट करतोय आपण. म्हणजे पुढचं आता 15 वित्त आयोग आता 16वा आलेला आहे. कोण आहेत? अरविंद पनगडिया त्याचे अध्यक्ष आहेत. इथं अरविंद पनगडिया लक्षात ठेवा. सचिव कोण आहेत? नाही, ही सदस्य बरेच आहेत. पूर्ण वेळ ते अर्ध वेळ पण आहे ना, पार्ट टाइम. सौम्य कांती घोष वगैरे ते सदस्य आहेत. आणि सचिव लक्षात ठेवा एकच आहेत. ऋत्विक पांडे ना, ऋत्विक पांडे हे त्याचे सचिव आहेत. मग हे 15वा विचारलंय 4 वर्षापूर्वी, तर 16वा आता विचारतीलच. मग लक्षात ठेवा एरिया त्या एरियावरच करंटला पण प्रश्न येतो. आपण उगीच खूप जास्त करतो, ते करायला नाही पाहिजे. आरे दूध वसाहती संबंधी प्रश्न विचारलेला होता. त्याची स्थापना ऍक्च्युली 1949 ला झालेली आहे. पण आता बघा हे प्रश्न जर तुम्हाला बरोबर आणायचं तर कसा आणला असता? प्रश्न आधी सब ऑप्शन बघून घ्या. ऑल ऑफ द अबो आहे. आता वरचं वाचायचं. स्थापना 1946 मध्ये झाली. आरे वसाहतीचे उद्घाटन हे पंडित नेहरूंनी केलेलं बरोबर आहे. हे 49 आहे म्हणून हा गेला ऑप्शन. BCD किंवा बी वाले सगळेच आहेत. मग बी बरोबर आहे. आरे जंगलातून 1970 नंतर फिल्म सिटी तयार करण्यात आली, हे पण वाक्य बरोबर आहे. याची निर्मिती दुग्ध विकासासाठी झालेल्या जमिनीवर करण्यात आली. आता BC का BCD याच्यामध्ये घेऊ शकता मग तुम्ही मेजर वाला ऑप्शन.
घेऊ शकता, तसं म्हणजे ते नाही. आणि हा प्रश्न रिपीट पण होणार नाही, त्याच्यामुळे पण रिस्क घेताना मग जर माहित नसेल तर ऑल ऑफ द अबो हाच अप्रोच लावला पाहिजे. जर कन्फर्म माहित असेल 1949 तर तुम्ही एखादा ऑप्शन काढू शकता. ठीक आहे, तर असा अप्रोच ठेवायचा त्याच्यासाठी. प्रदोत किंवा व्हीप, आता हा करंट बेस जीएस वर प्रश्न आलेला आहे, म्हणजे पॉलिटी रिलेटेड पण आहे पण करंटचा प्रश्न आहे. कायदे मंडळातील सभागृह पक्षातील सदस्यांची शिस्त आणि वर्तन याच्या संबंधी त्याची जबाबदारी असते. हे वाक्य बरोबर आहे, योग्य विचारलेलं आहे. हे सगळीकडेच आहे, ABCD पण आहे आपल्याकडे. भारताने ही संकल्पना ब्रिटिश सगळ्या जे संसदीय प्रणाली आपण ब्रिटिशांकडूनच घेतलेली आहे, त्यामुळे हे पण वाक्य बरोबर आहे. ऑप्शन कोणता गेला? AC, AB बरोबर आहे. अतिरिक्त प्रदोताच्या सहाय्यासाठी एक मुख्य प्रदोत असतो. ठीक आहे, राष्ट्रपती निवडणुकीवेळी प्रदोत खासदार आमदार यांना विशिष्ट रीतीने मत देण्यासाठी निर्देशित करू शकत नाही. कुणी कुठल्या ह्याला देऊ शकतो, कुठल्याही पक्षाचा राष्ट्रपतींना वोट करू शकतो. त्याच्यामुळे ABCD हे बरोबर आहे. पुढचं, इथं फक्त आपण नाही एरियाजच बघणार आहेत, त्याचे उत्तर जास्त मॅटर करत नाहीत करंटचे आपल्यासाठी. कोणत्या भारतीय गोलंदाजांनी 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय हॅट्रिक प्राप्त केली? त्याच्यामध्ये परत 3-3चाच एक गट एकाला कंपल्सरी बाहेर काढायचंय. तिथं रवींद्र जडेजा नव्हते, त्यावेळेचं करंट आहे, ते जास्त लोड नाही घ्यायचा. अमेझॉन जंगलाविषयी, आता हा करंट बेस जिओग्राफीचा पण सेक्शन असू शकतो. तर याच्यामध्ये काय, तर हे एक उष्णकटिबंधीय जंगल आहे, विषुववृत्ताच्या जवळ आहे, उष्णकटिबंधीयच असणार आहे. म्हणजे करंट आहे त्याच्यामध्ये पण आपण आपला जीएस शोधायचं, कारण जीएसच आपल्याला मेन्सला पण आहे. बरोबर, तर हे आहे, हे वाक्य बरोबर आहे. हे सगळीकडे या जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे. थोडस मॅप व्हिज्युअलाइज करायचं. पूर्वेला म्हटलेलं आहे, पूर्व पश्चिम लक्षात ठेवा. पश्चिमेला आहे का पूर्वेला आहे अटलांटिक? तर पूर्वेला काय आहे? अटलांटिक समुद्र आहे का पूर्वेला? नाही, पॅसिफिक आहे ना. तर बघा पश्चिमेला, सॉरी पूर्वेलाच आहे अटलांटिक आणि पश्चिमेला पॅसिफिक आहे. बरोबर. आता दक्षिण अमेरिकेमध्ये आहे अमेझॉन. ठीक आहे, तर दक्षिण अमेरिका खंड आहे, त्याच्या पूर्व साईडला काय आहे? पूर्वेला पॅसिफिक आहे ना, पश्चिमेला पॅसिफिक आहे, पूर्वेला अटलांटिक आहे. तर ए बरोबर आहे. बघा आता सी तर आपण सी वर फोकस करूया. सी वाक्य, या जंगलाचा 40% भाग इक्वेडोर नाही ब्राझील मध्ये आहे. म्हणजे सी गेला, सी कंपल्सरी गेला. तर आता AD का ABD? तर सांगा मला आता ABD काय? हा प्रश्न आय थिंक कॅन्सल झालाय वाटतं, ब्राझील मुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. पण मी असते तर हा ABD असंच केलं असतं, कारण हा बघा ना तुम्ही, अमेझॉन जंगल तर दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. दक्षिण अमेरिकेची पूर्व बाजू तिला अटलांटिक समुद्र आहे, म्हणजे दक्षिण अटलांटिक महासागर, आणि पश्चिमेला काय असणार आहे? पॅसिफिक महासागर. बरोबर, तर ABD असं पाहिजे ते. तो आय थिंक तो प्रश्न कॅन्सल झाला, एकदा परत बघून घ्या तो. ठीक आहे, एक मिनिट मी पण चेक करते. 96 ठीक आहे, कॅन्सल झाला बहुतेक तो प्रश्न. पुढे आहे, म्हणजे त्याच्यावर बरेच ऑब्जेक्शन पण टाकलेले होते. त्यामुळे खालीलपैकी इराणच्या महिला संदर्भात 2019 मध्ये कोणता महत्वाचा निर्णय घेण्यात आला? तर त्याचं काय होतं, त्यांना फुटबॉल स्टेडियम मध्ये परमिशन दिलेली होती. ठीक आहे, असे करंटचे प्रश्न येतात, म्हणजे असं कोणत्या देशाने पहिल्यांदाच जर इनिशिएटिव्ह घेतलेला असेल तर देतात. राष्ट्रीय फिल्म पुरस्कारावर एक प्रश्न असतो, नॅशनल फिल्म पुरस्कार. छोटे छोटे जे असतात ना फिल्म पुरस्कार करायचे नाहीत, पण राष्ट्रीय फिल्म पुरस्कार करायचेच. तर बालक अभिनयासाठी नाळ या चित्रपटासाठी आपल्याला सगळ्यांना काय वाटलेलं बऱ्यापैकी की नागराज मंजुळे, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये येऊन लिहिलेला आपण. तर सुधाकर रेड्डी एकांती हे त्याचे काय होते? दिग्दर्शक होते. नाळचे. हा साहित्य अकादमी पुरस्कार 100% प्रश्न असतो. 23 भाषांमध्ये 2019 मध्ये देण्यात आला. हे पुरस्कार चरित्र लेखनासाठी दिले जातात, आत्मचरित्रासाठी नाही दिले जात. अनुराधा पाटील यांच्या, आता
चुकवलेले कुठं त्यांनी, जो आहे ना त्यांचा कथा संग्रह नव्हता, त्यांचा कविता संग्रह होता, त्यामुळे सी वाक्य जाणार होतं कंपल्सरी. आणि हे ए आणि बी म्हणजे सॉरी अयोग्य विचारलेले बरं का, हे पण बघणं तेवढंच गरजेचं आहे. मग सी अयोग्य आहे, मग नाकारायचं असेल तर कमीत कमी नाकारायचं. मग कुठलं नाकाराल तुम्ही, बी आणि सी. बी आणि सी हे अयोग्य 23 भाषांसाठी 2019 मध्ये दिला. 1 कोटी तर भाषा त्यावेळी राहिलेली होती, त्यामुळे बी आणि सी हे उत्तर अयोग्य करायचं असेल. कमीत कमी चुकीचं करायचं, एकच अप्रोच ठेवायचं पेपरमध्ये, कमीत कमी चुकीचं जास्तीत जास्त बरोबर. कारण बरोबर वाक्य ऍज इट इज टाकली जातात, पण चुकीचं ते करून टाकायला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात. एवढं साधं लॉजिक लावायचं आणि तसाच अप्रोच ठेवायचा जोपर्यंत एक्स्ट्रीम निगेटिव्ह वाक्य नाही तोपर्यंत. आता पुढचा, भारतीय हवेचा गुणवत्ता निर्देशांकासंदर्भात. हा निर्देशांक हवेची गुणवत्ता दररोज नोंदवतो. जेवढा निर्देशांक जास्त तेवढी पातळी अधिक असते. भारतात 500 गुणांचा बिंदूचे प्रमाण वापरतात आणि हा निर्देशांक मोजण्यासाठी मॉनिटर प्रमुख प्रदूषकांच्या केंद्रीकरणाचे. आता इथं बघा सब ऑप्शन बघायचे आणि माहित नसेल तर ऑल ऑफ द अबोव्ह घ्यायचं, रिस्क घ्यायचे तर. आणि जर माहिती असेल तर मग करून ठेवायचा. जर 2020 ला आलाय तर 24 ला पण येऊ शकतो. मग असे फॅक्टर फाइंड आउट करायचे आणि मग करायचे. ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही जर सपोज हा पेपर सोडवायला घेतला तर मग तुमचा हा प्रश्न बरोबर आला किंवा चुकीचा आला तर मग 20च्या ह्यानी तुम्ही 24चं करायचं. 24 ला पण येऊ शकतो. मग लेटेस्ट अपडेट बघून घ्यायचं. करंट करायचं म्हणजे कुठल्या एका पर्टिक्युलर पुस्तकातून तर 100% करंट होणार नाही. मग असेच थोडंसं गुगल सर्च वगैरे करायचं, करंट होऊन जातं. आता पुढचा प्रश्न आहे शेवटचा. आता याच्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक यामध्ये सीमा विवादाविषयी अयोग्य विधान निवडायचे. तो अजूनही चालू असलेला सीमा विवाद आहे. बेळगाव वर भाषेच्या आधारावर महाराष्ट्राने आपला दावा दिलेला आहे, कारण बाउंड्रीवर येतं ना, तर बरोबर आहे ते. अयोग्यच विचारले म्हणजे बघा करंट मधले प्रश्न अयोग्य विचारलेले होते आणि आपण आधी सगळं योग्य 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 बघत आलेलो असतो. शेवटच्या 15 प्रश्नामध्ये आपल्याला पण घाई झालेली असते, तर आपण नीट न वाचता जास्त प्रश्न चुकवण्याची शक्यता आहे. तर असं पण करायचं नाही. पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत तुम्ही अटेंटिव्ह वाचला पाहिजे. मध्ये मध्ये ब्रेक घ्या, पाणी प्या, काही करा, पण अटेंटिव्ह राहा. तर हे वाक्य बरोबर आहे. हे जर वाक्य बरोबर असेल तर मग हे गेलं राहिले कोण, बी सी का बी डी. तर बी दोन्हीकडे पण आहे, बी चुकीचंच असणार आहे. हैदराबाद संस्थानाचा भाग होतं हे वाक्य चुकीचं आहे. तर मग सी का डी, सध्या बेळगाव हा कर्नाटक मधला जिल्हा आहे, हे वाक्य बरोबर आहे म्हणून तर आपण दावा केलाय ना. मग हे पण गेलं, आलं ना बरोबर, काही न वाचता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण 2020च्या पूर्व परीक्षेचा जो जीएसचा पेपर आहे त्याचा अनालिसिस घेतलेला आहे. आणि उरलेल्या ज्या 2019 आणि 2021, 22 आणि 23चं क्वेश्चन पेपर अनालिसिस आपण बघणार आहोत. त्याचबरोबर एवढं सांगेल की तुम्ही तो क्वेश्चन पेपर आधी सोडवलेले असले पाहिजे तरच तुम्हाला ते अनालिसिस कळणार आहे. त्यामुळे तो क्वेश्चन पेपर सोडवून घ्या आणि सोबतच जास्त क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, धन्यवाद.